सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनल मेरिट कंपासमध्ये. आज आपला CTET मराठी भाषा आणि अध्यापन शास्त्र या विषयाचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स क्लास 20 आपण आता घेऊन आलेलो आहोत. मागचे व्हिडिओज आपण आतापर्यंत बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण प्लेलिस्ट बघू शकता. मागचे 19 व्हिडिओज तिथे प्लेलिस्टवर नाही जाता आलं तर चॅनलवर व्हिजिट करा. आणि सगळ्यांना विनंती आहे, 5000 लाईकचं टार्गेट आहे. फक्त 5000. तर जो पण व्ह्यूवर येणार आहे त्याने लाईक करणं विसरू नका, कारण खूप मेहनत करून आपण तुमच्यासाठी हे व्हिडिओज तयार करत असतो. त्याच्यामुळे प्लीज लाईक करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नक्की. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न घेण्याच्या अगोदर सर्वांना सूचना देऊ इच्छितो की आपण आपलं जे ई बुक आहे CTET मराठी 25+ हे ऑलरेडी पब्लिश करून अपलोड केला आहे वेबसाईटवर. तर आपल्याला जर डाउनलोड करायची असेल आणि याचा फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच 5 ते 10 मार्क तुमचे याच्यात वाढणार आहेत, कारण सराव खूप गरजेचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण आपल्या चॅनलवर प्रॅक्टिस तर घेतच आहोत, पण तुमची वैयक्तिक प्रॅक्टिस आणि वैयक्तिक अंडरस्टँडिंग होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण या सेटमध्ये आपल्याला 10 प्रश्नसंच देत आहोत. त्याचबरोबर डिटेलमध्ये प्रश्नसंच आहे. त्याच्यानंतर संकल्पना अधिक मजबूत करण्यासाठी, तुमचे समज वाढवण्यासाठी त्या स्पष्टीकरण दिलेले आहेत. आणि आतापर्यंत जे PYQ झालेले आहेत त्याच आधारावर, त्याच धर्तीवर प्रश्न तयार केलेले आहेत. म्हणजे रिश्ता वही सोच वही या उपमेप्रमाणे तसेच प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या कन्सेप्टमधून खूप सारे प्रश्न तुमचे क्लिअर होतील. बघू शकता आपण इथं 10 सेट जबरदस्त दिलेले आहेत, त्याच लेवलचे, त्याच दर्जाचे आपण जसं CTET मध्ये तयार होतात. जसं की हा पहिला प्रश्न आपण बघू शकता. उतार्यात त्यांच्या किडनीत पाणी वाचवण्याची क्षमता असते, या वाक्यात त्यांचा हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेला आहे. पॅडागॉजी वगैरे सगळं जबरदस्त असं याच्यात कव्हर केलेले आहे. एकूण 10 प्रश्न सेट आहेत जे स्पष्टीकरण करून दिलेले आहेत. एक शब्दशः स्पष्टीकरण दिलेलं आहे डिटेलमध्ये. आणि 2 एक्स्ट्रा प्रश्नसंच तुम्हाला स्वतःला सोडवण्यासाठी की तुमची तयारी किती झाली आहे ते दाखवण्यासाठी सुद्धा आपण इथं केलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, तिथं लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. एक पेज ओपन होईल, वेबसाईट ओपन होईल. तिथे आपलं नाव, आपली व्यवस्थित ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून जी पण माफक फीज असेल ती पे करून आपण ते डाउनलोड करायचं आहे. आणि काही अडचण असेल, कोणाला समजलं नाही तर मला कमेंट करून विचारू शकता. मी कंटिन्यू तुमची उत्तर देत असतो. आणि खूप जबरदस्त अशी PDF आहे, 166 पानांची आहे. ही जर तुम्ही वाचली आणि समजून घेतली तर 30 पैकी 27-28 मार्क तुमचे कुठे जाणार नाही. आणि हेच मार्क तुम्हाला त्या विषयांमध्ये काम येतात जिथं तुमचे 2-4 मार्काने पेपर राहून जातो. त्याच्यामुळे मराठीला इझी घेऊ नका. चला, पहिला प्रश्न क्रमांक 1. आपला तोच नियम आहे की स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. ओके, चला. चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे काय. आपण ज्या चाचण्या घेतो विद्यार्थ्यांच्या आणि ज्यांचे मूल्यमापन करतो तर यांचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे काय. तर काय जागा आपल्याला भरायची आहे. तर साधन सामग्री प्रभाव म्हणजेच कॉर्पस इफेक्ट, वॉशबॅक प्रभाव म्हणजे वॉशबॅक इफेक्ट, वर्ग प्रभाव म्हणजे क्लासरूम इफेक्ट, की प्रबलीकरण म्हणजेच रिइन्फोर्समेंट. स्क्रीन पॉज करून आपण आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जायचं. जसं समजा तुमचा उत्तर आहे फॉर एक्झाम्पल पर्याय क्रमांक 2, तर कमेंटमध्ये कसं करायचं आहे की सर 1चं 2, 2चं 3, 3चं 1 या प्रकारे आपण कमेंट करत चालायचं आहे. आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी जेव्हा 10 जेवढे पण आपले प्रश्न असतील तेव्हा होतील तर सांगायचं की सर समजा तुमचे 10चे 10 बरोबर आहे तर सर 10/10. म्हणजे मला पण कळतं की एवढी मेहनत करून काही फायदा होत आहे की नाही, किंवा पुढे काय सुधारणा करायला पाहिजे. ठीक आहे, चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलं असेल. आता बघूया आपण. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याला आपण कोणता इफेक्ट म्हणतो तर वॉशबॅक इफेक्ट म्हणजेच वॉशबॅक प्रभाव म्हणतो. आता का बरं बघतो, स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, वॉशबॅक इफेक्ट म्हणजे चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षकांच्या शिकवण्यावर, विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर आणि साधन सामग्रीवर पडणारा परतावा प्रभाव. चाचणी कशी असेल त्याप्रमाणे शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी अभ्यास करतो. साधन सामग्री प्रभाव, वर्ग प्रभाव आणि प्रबलीकरण हे वेगळे आहेत, म्हणून याला वॉशबॅक प्रभाव म्हणतात. समजतंय काय म्हणतात? वॉशबॅक प्रभाव.
चाचणी कशी असेल त्याच्यावर एक शिक्षक शिकवत असतो आणि विद्यार्थी अभ्यास करत असतो, म्हणून यालाच वॉशबॅक प्रभाव म्हणतात. चला, सर्वांना विनंती आहे, व्हिडिओवर आले असाल तर प्लीज लाईक करा. लाईक केल्याने आपल्याला पैसे लागणार नाही, पण तुमचा एक लाईक हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यात खूप मदत करतो. चला, पुढचा प्रश्न. शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते टिंबटिंब करते, देते नाही आणते. पर्याय तुमच्या समोर आहे. मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास प्राधान्य देते, मुलाच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही, प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते. काय विचारलं मला? शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते. आता मिश्र द्विभाषिकत्व काय बघूया आपण. आता स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. चला, उत्तर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 काय? मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. म्हणजे आपलं एकूण वाक्य काय तयार होतोय की शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर मिश्र द्विभाषिकत्व म्हणजेच ॲडिटिव्ह बायलँग्वेलिझम मध्ये मुलाची पहिली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवून दुसरी भाषा शिकवली जाते, त्यामुळे दोन्ही भाषांचा विकास होतो. यामुळे मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर केला जातो, आत्मविश्वास वाढतो. द्वितीय भाषा म्हणून इंग्रजीला प्राधान्य देणे, संस्कृतीला दुर्लक्ष करणे किंवा प्रथम भाषेत अडथळा आणणे हे मिश्र द्विभाषिकत्व नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही खरंच माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा जरी आला असाल किंवा माझे रेग्युलर व्हिजिटर असाल, रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर प्लीज व्हिडिओवर आला आहात तर लाईक करून टाका. ठीक आहे, कारण माझा व्हिडिओ 10,000 व्ह्यूज पर्यंत जातो. मी 5,000 लाईक्स तुम्हाला सांगितलेले, जास्त सांगितलेले नाही. तर प्रत्येक 2 जणांपैकी एकानंतर केलं पाहिजे ना, आणि दोघांनी केलं तर काही नुकसान नाही ना. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 3. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना टिंबटिंब म्हणतात. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना टिंबटिंब म्हणतात. कविता म्हणजेच पोएट्री, छंद म्हणजे प्रोसोडी, स्वन म्हणजे फोनेटिक आणि व्यावहारिक म्हणजेच प्रॅग्मॅटिक्स. चला, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे, प्रत्येक पुस्तकात असतं. हे एक व्याख्या दिलेली आहे आपल्याला. काय? एक व्याख्या दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण व्याख्याचं विस्तृत वाचन करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, आतापर्यंत 2 प्रश्न झालेले आहेत. बघूया तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणाचं बरोबर येतं. चला, याला काय म्हणतो आपण? छंद म्हणजेच प्रोसोडी. आता मला वैयक्तिक असं काय वाटत होतं की याचं उत्तर कविता असेल, पण आता कविता का नाही येते बघूया आपण. प्रोसोडी छंद म्हणजे बोलण्यातील स्वरशैली, सूर म्हणजे इंटोनेशन, भर देणे म्हणजे स्ट्रेस, नाद म्हणजे रिदम, लय, चढउतार, हे भाषेच्या आवाजाशी संबंधित आहे. कविता हा साहित्य प्रकार आहे. ठीक आहे. स्वन फोनेटिक म्हणजे ध्वनींचा अभ्यास आहे. व्यावहारिक म्हणजे प्रॅग्मॅटिक्स म्हणजे भाषेचा वापर संदर्भात कसा होतो आहे. म्हणून स्वरशैली, सूर, भर, नाद यांना छंद म्हणजेच प्रोसोडी म्हणतात. आता खूप जण म्हणतील सर याला कविता म्हणतात. काय म्हणतात? सॉरी, कविता म्हणतात. पण CTET परीक्षेच्या उत्तर कीमध्ये याला छंद असं म्हणलेलं आहे. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना छंद म्हणजेच प्रोसोडी म्हणतात. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 4. भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीप्रमाणे 22 भाषा आहेत. संस्कृती ही आधुनिक भारतीय भाषा आहे की हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे. चला, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलं असेल अशी अपेक्षा. मी जातो उत्तराकडे. तर याला म्हणतो आपण म्हणजे कोणतं विधान योग्य नाही तर संस्कृती ही आधुनिक भारतीय भाषा आहे. बाकीचे 3 काय योग्य आहे. आता का बरं? तर बघा, भारतात घटनेनुसार इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे. 8व्या अनुसूचित 22 भाषा आहेत. हिंदी ही संपर्क भाषा आहे. हे तिन्ही विधाने योग्य आहेत. पण संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा म्हणजेच मॉडर्न इंडियन लँग्वेज नाही, तर ती प्राचीन अभिजात भाषा आहे. बरोबर ना? संस्कृत ही मॉडर्न लँग्वेज आहे का? आधुनिक आहे का? नाही, ती प्राचीन आहे, अभिजात आहे. सध्या दैनंदिन व्यवहारात वापरली जात
नाही. संस्कृत ही भाषा दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाते का? नाही. ती आपण फक्त आपली प्राचीन भाषा आहे, अभिजात भाषा आहे म्हणून तो आपण शिकत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विधान योग्य नाही. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय? भाषा वर्गातील विद्यार्थी आहेत ते शिक्षकांच्या मार्गदर्शनातून गट करून गट कार्यातून एका विषयावर जाहिरात सादर करताय. या पद्धतीने शिकणे म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. चला पर्याय बघू आपण. सहभागी शिक्षण, स्पर्धा आणि वैमनस्य, भाषा खेळ, मार्गदर्शन आणि समुपदेशन. ठीक आहे. स्पर्धा आणि वैमनस्य ते येणारच नाही. पर्याय क्रमांक 2 इथंच कट होतो कारण वैमनस्य म्हणजे निगेटिव्ह वर्ड आहे. चला बाकीच्या 3 मधून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. दिले असेल. चला याला आपण म्हणतो पर्याय क्रमांक 1 सहभागी शिक्षण. आता का बरं म्हणतो तर बघा, गटागटातून जाहिरात सादर करणे म्हणजे मुले एकत्र येऊन चर्चा करतात, काम वाटून घेतात, सर्जनशीलता दाखवतात. याला सहभागी शिक्षण म्हणजेच कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणतात. यात स्पर्धा आणि वैमनस्य नाही तर सहकार्य आहे. भाषा खेळ म्हणजे खेळातून भाषा, मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे सल्ला देणे हे वेगळे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. आपल्या स्पष्टीकरणामध्ये जो बरोबर उत्तर असतो त्याचं पण स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि जे बाकीचे 3 चुकीचे आहेत ते का बरं चुकीचे आहेत ते पण आपण इथे व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये काही चुकलं राहिलं तर आपण स्क्रीन पॉज करून वाचून सुद्धा घेऊ शकता. त्याला काही अडचण नाही. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? एक शिक्षिका आहे ती विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमध्ये जे जे शब्द प्रयोग वापरले जातात ते ओळखण्यासाठी एक कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे म्हणजेच लेक्झिकल वर्ड्स, त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे, एका प्रवास स्थानाचा विषयीचा मजकूर सांगणे की कल्पक चिंतन विकसित करणे. चला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांना शाब्दिक म्हणजेच लेक्झिकल नमुन्यांची ओळख करून देणे. आता का बरं तर बघा, रेस्टॉरंट मधील शब्दावली जसे की मेनू, ऑर्डर, बिल, वेटर, डिश यांची ओळख करून देणे म्हणजे शब्दसंग्रह लेक्झिकल आयटम शिकवणे. याचे उद्दिष्ट शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे हे आहे. व्याकरणिक नमुन्यांचा परिचय नाही. प्रवास स्थानाचा विषयीचा मजकूर आणि कल्पक चिंतन हे वेगळे उद्दिष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक म्हणजेच नॉन वर्बल असो किंवा नॉन वर्बल संवाद लावण्याच्या प्रक्रियेतून घडते? व्यवहारवादी म्हणजेच फंक्शनलिस्ट, वर्तनवादी म्हणजे बिहेवियरिस्ट, ज्ञानात्मक म्हणजेच कॉग्निटिव्हिस्ट आणि अन्योन्य क्रियावादी म्हणजेच इंटरॅक्शनलिस्ट. ठीक आहे. चला प्रश्न थोडा अवघड वाटत असेल पण स्पष्टीकरण बघितल्यानंतर 100% वाटणार नाही. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. चला आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्तनवादी म्हणजेच बिहेवियरिस्ट. आता मला बोलता माझ्या तोंडातून काय निघालं? वर्तनवादिस्ट. म्हणजे आपण ते इंग्रजी शब्द वाचत होतो ना, तर असं होतं बघा, आपली भाषा आणि दुसरी भाषा जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा थोडा गोंधळ होतोच. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, उत्तर पत्रिकेनुसार या प्रश्नाचे उत्तर वर्तनवादी आहे. जरी काही पुस्तकांमध्ये इंटरॅक्शनलिस्ट असेही सांगितले जाते. वर्तनवादी विचारधारा माने की भाषा ही संवाद, अनुकरण, सराव, बक्षीस शिक्षा यातून घडते, मग ती मौखिक असो किंवा अमौखिक, हावभाव, खुणा. फंक्शनलिस्ट म्हणजे कार्यावर भर आणि कॉग्निटिव्हिस्ट म्हणजे विचार प्रक्रिया. इंटरॅक्शनलिस्ट म्हणजे परस्पर संवादातून भाषा विकसित होते. पण उत्तर पत्रिकेनुसार पर्याय 2 वर्तनवादी योग्य आहे. आता हा जो उत्तर जो दिलेला आहे वर्तनवादी हे सीटीईटीच्या जी अधिकारिक उत्तर पत्रिका आहे त्याच्यातूनच आपण घेतलेलं आहे आणि स्पष्टीकरण जे मला वाटतं ते मी तुम्हाला इथं स्क्रीनवर देत आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. कथेचे स्थान आणि काळ किंवा वेळ यांना टिंब म्हणतात. एखादी कथा आपण जर मुलांना ऐकवली तर त्याच्यातील काळ आणि वेळ यांना काय म्हणतो आपण? आशय, नेपथ्य, संविधानक आणि उत्कर्ष बिंदू. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. आता
हे बघा, आशयाला आपण इंग्रजीमध्ये थेम म्हणतो, नेपथ्याला सेटिंग म्हणतो, संविधानकला प्लॉट आणि उत्कर्ष बिंदूला क्लायमॅक्स. आतापर्यंत आपण काय म्हणायचो, त्या मूवीचा क्लायमॅक्स कसा होता. आता काय म्हणायचं, त्या चित्रपटाचा उत्कर्ष बिंदू कसा होता. चला, हास्यास्पद विषय आहे पण आपण म्हणायला पाहिजे, मराठीचा वापर करायला पाहिजे. चला, तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 नेपथ्य म्हणजे सेटिंग. आता का बरं, तर बघा कथेमध्ये स्थान कुठे घडते आणि काळ आणि वेळ केव्हा घडते यांना नेपथ्य म्हणजे सेटिंग म्हणतात. आशय थेम म्हणजे मध्यवर्ती विचार, संविधानक प्लॉट म्हणजे घटनांचा क्रम, उत्कर्ष बिंदू क्लायमॅक्स म्हणजे सर्वात तणावाचा क्षण म्हणजे शेवटी होतो ना फाईट वगैरे जे पण असतं ते. म्हणून स्थान आणि काळ यांना नेपथ्य असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 इज द करेक्ट आन्सर. आता अशा प्रश्नांमध्ये काय होतं, सीटीडी मध्ये चुकीचं उत्तर आपण देऊन टाकतो आणि जे अंदाजाने टोला होतं त्यांचं बरोबर येऊन जातो. चला, प्रश्न क्रमांक 9. भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुमच्यापैकी एकमेकांकरिता घर विकणारा भवन स्वामी आणि भाडेकरू भूमिका करायच्या. म्हणजे भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला काय सांगते की तुमच्यापैकी एकेकांना एक घर विकणारा, एक भवन स्वामी आणि एक भाडेकरू भूमिका करायची आहेत. आमचं टाईपरायटर जरा चुका खूप लागला वाटतं का माहित, प्रश्नपत्रिकेमध्ये जाता होता. इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल. भूमिकाभिनय, नाटक, अभिनय वर्ग, मार्गदर्शन. आता प्रश्न मलाच कळत नाही तो, पण मला असं वाटतंय की भाषा वर्गात शिक्षिका मुलांना काय सांगते की तुम्हाला एका घर विकणाऱ्याची भूमिका करायची आहे आणि एका भाडेकरूची भूमिका करायची आहे आणि इतर मुलांनी त्यांचा अभिनय पाहायचा आहे आणि त्यांचं संभाषण सुद्धा ऐकायचं आहे. मग या उपक्रमाला काय म्हणायचं, भूमिकाभिनय, नाटक, अभिनय वर्ग की मार्गदर्शन. चला, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण आधी खूप सारे घेतलेले आहेत. ठीक आहे, चला, याला म्हणतो आपण भूमिका अभिनय आणि याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ऍक्शन रोल प्ले. स्पष्टीकरण जर बघितलं तर क्रेता, विकणारा, स्वामी, भाडेकरू अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन अभिनय करणे, संवाद करणे याला भूमिका अभिनय म्हणतात, म्हणजेच रोल प्ले म्हणतात. नाटक म्हणजे मोठे सादरीकरण, अभिनय वर्ग म्हणजे अभिनय शिकवण्याचा वर्ग, मार्गदर्शन म्हणजे सल्ला देणे. येतो भूमिका घेऊन अभिनय करणे हा भूमिका अभिनय आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, पुन्हा एकदा विनंती करतोय मी की आतापर्यंत व्हिडिओवर जर 2000 लोक झाले असतील तर 2000 लाईक्स मला सध्या तरी दिसत नाही. 2000 लाईक्स व्हायला पाहिजे. प्लीज लाईक्स करायला पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करा. चला, प्रश्न क्रमांक 10. एक भाषा शिक्षिका 5वी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकवण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते. याच्या संबंधी एक प्रश्न झालेला आहे. एक भाषा विषयाची शिक्षिका आहे, ती 5वीच्या वर्गामध्ये मुलांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसं की वर्तमानपत्र, मेनू कार्ड, ट्रेनची तिकिटे शिकवण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते, कोणती प्रक्रिया करते. तर पर्याय क्रमांक 1 शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते. ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांना जीवन सदृश परिस्थितीत इंग्रजी कसे शिकावे असे तिला वाटते. ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते. आता इंग्रजीचा इथं विषयच नाही, इथं आपण काय करतोय, भाषा शिकतोय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं कट होतो. विविध भाषा पण इथं कट होतो कारण आपण फक्त भाषा शिकतोय. पर्याय क्रमांक 2 पण कट होतो. आता राहिला फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. तर हे होऊ शकतात, कन्फ्युजिंग आहे. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग मी जातो उत्तराकडे. बघा, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ती काय करते, शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करत आहे. स्पष्टीकरण बघितलं तो वर्तमानपत्र, मेनू कार्ड, ट्रेनची तिकिटे या वास्तव जीवनातील खऱ्या वस्तू आहेत ज्यांना ऑथेंटिक मटेरियल किंवा रेलिया म्हणतात. आपण रेलिया संबंधी प्रश्न बघितलेले आहेत. या वापरल्याने शिक्षण अधिक वास्तव, उपयोगी, अर्थपूर्ण होते. मुले खऱ्या जीवनाशी जोडली जातात. विविध भाषा शिकण्यासाठी मदत करणे, जीवन सदृश परिस्थितीत इंग्रजी शिकवणे, जागरूकता निर्माण करणे हे दुय्यम फायदे आहेत. पण मुख्य उद्देश अधिकृत सामग्रीचा वापर करून शिक्षण वास्तव करणे हाच आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे.
ठीक आहे. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. स्क्रीनवर आपल्याला काही व्हिडिओ दाखवण्याच्या आधी पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ही PDF आतापर्यंत आपण डाउनलोड केली नसेल, ही ईबुक आपण आतापर्यंत डाउनलोड केली नसेल, तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या कमेंटच्या लिंकमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ही डाउनलोड करायची आहे, परचेस करायची आहे. खूप कमी फीसमध्ये आपण ही देत आहोत आणि याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे. असं नको व्हायला की नंतर आपल्याला असं बसायला पाहिजे की 2-3 मार्कांनी आपल्याला पेपर गेला, तर असं नको व्हायला. त्याच्यामुळे मराठी विषयावर जास्त लक्ष द्या. ठीक आहे. आणि सर्वांना शुभेच्छा. आणि स्क्रीनवर तुम्हाला बाकीचे या सिरीज मधले व्हिडिओ दिसत असतील. ज्यांनी पण आतापर्यंत बघितले नसतील त्यांनी बघावे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्या. थँक्यू.